नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण धर्मनाथ बीज सोहळा, त्याची कथा व त्याचे महत्त्व आणि हा सोहळा कसा साजरा करावा हे पाहणार आहोत. राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरू योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर 12 वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली, ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. 12 वर्षांचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले. परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच. तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की 12 वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ याचे धर्मनाथ ह्यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथांची दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवीदेवतांना आमंत्रित केले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान, भंडारा व झाला होता. श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथाने धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरअसल या दिवशी उत्सव साजरा होऊ लागला. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कुणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दान धर्म पुण्यकर्म करतील त्यांचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील, त्यांचे घरी सुख शांती व धनसंपदा नांदू लागेल व त्यांचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा धर्मनाथ बीज ह्या उत्सवाने साजरा केला जातो. आता आपण पाहूया धर्मनाथ बीजेचे महत्त्व. माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मनाथ बीज असे म्हणतात, या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे. गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत. त्या पुरुषाचा संसार सुनियंत्रित चालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करेल. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा आहे. आता आपण पाहूयात धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा. आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे, हार पुष्प अर्पण करावे, धूपदीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसागर ग्रंथातील 34वा अध्याय पठण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाची अंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशा एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.